नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेअर मार्केटला आज सुट्टी होती. उद्या भारतीय शेअर मार्केट कसं परफॉर्म करेल याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी काही आर्टिकलची आपण बघणार आहोत आणि त्यावर आपण अभ्यास करणार आहोत. तसेच म्युच्युअल फंड रिलेटेड एक मी चांगला डेटा तुम्हाला दाखवणार आहे, ते पण आपण बघूया. तसेच निफ्टीचं टेक्निकल ॲनालिसिससुद्धा आपण करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे बुल आणि बेअर्सची लढाई असते. बुल्स म्हणजे जे मार्केटला वर घेऊन जातात आणि बेअर्स म्हणजे जे मार्केटला खाली घेऊन जातात, आणि वेगवेगळे फॅक्टर यामागे काम करत असतात. सध्या भारतीय बाजार हा बुल रनमध्ये चालू आहे, कारण की भारतीय बाजारचे निफ्टी 50 आणि सेन्सेक्स हे दोन्ही सध्या आपल्या ऑल लाईफ टाईम हायवर चालू आहेत आणि आपण हे बघितलंच असेल. पण उद्या भारतीय बाजार कसा परफॉर्म करेल, त्यासाठी कोणकोणते फॅक्टर काम करतील हे आपण आता बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता, हे एक लेटेस्ट आर्टिकल आहे. इथे 11 तारखेचं संध्याकाळी 5 वाजताचं हे आर्टिकल आहे. यामध्ये सांगितलं आहे की गिफ्ट निफ्टीमध्ये जी घसरण झाली आहे त्यावरून असं समजतं आहे की भारतीय बाजार हे उद्या गॅपडाऊन ओपन होतील, आणि त्यामागचं कारण असेल जे US मध्ये महागाईच्या दरात आलेले आहेत ते जास्त वाढलेले आहेत, आणि त्यामुळे जे फेड रेट कट करणार होते त्याच्या ज्या आशा आहेत त्या कमी झाल्या आहेत. तर आपण डिटेलमध्ये बघूया की आर्टिकलमध्ये काय लिहिलेलं आहे. आपण इथे बघू शकता मित्रांनो की भारतीय शेअर बाजार हा घसरणीने उघडेल असं इथे लिहिलेलं आहे. याच्या मागचं कारण आहे की मार्चमध्ये इन्फ्लेशन डेटा जो आला आहे अमेरिकेचा, तो हा वाढून आलेला आहे आणि एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त आलेला आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह जे रेट कट करणार होते त्याच्या आशा ह्या कमी झालेल्या आहेत, आणि जोपर्यंत फेडरल रिझर्व्ह रेट कट करणार नाही मार्केट हे वाढणार नाही. आणि त्यासाठी आता पुढे काय करू शकतं मार्केट याबद्दलही आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. मार्केटचे जे ॲनालिस्ट आहेत स्टॉक मार्केटचे ते बेरिश आहेत, म्हणजे घसरण होईल असं त्यांना सुद्धा वाटतं. आणि जे याचं कारण असेल ते जे ग्लोबल इकॉनॉमिक जे अनसर्टन्टीज आहेत, म्हणजे जसं महागाईचा दर वाढला आहे, रेट कट कधी होतील हे सांगता येत नाही आहे. आणि आता येणाऱ्या ह्या एप्रिलमध्ये जानेवारी ते मार्च या क्वार्टरचे रिझल्टही असणार आहेत. तर कंपन्यांचे रिझल्ट कसे येतील यावर सुद्धाही मार्केट अवलंबून असेल. त्यामुळे मार्केटचा जो कल आहे तो बेरिश असण्याचे चान्सेस जास्त आहेत असं इथे सांगितलेलं आहे. जर सध्याची स्थिती बघितली आपण तर गिफ्ट निफ्टी हा 0.12% अप चालू आहे, पण त्याआधी त्यामध्ये 200 पॉईंटची घसरण काल झाली होती, आणि यामुळेच 12 एप्रिलला आपलं मार्केट हे गॅपडाऊन ओपन होईल असं इथे लिहिलेलं आहे. भारतीय शेअर बाजारात जी तेजी चालू होती त्यासाठी हा जो डेटा आहे तो स्पीड बम्पचा काम करेल, त्यामुळे म्हणजे तो मार्केटची गती कमी करेल असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि यामागचं कारण आहे, आपण इथे बघू शकता, हे इथे बघू शकता की हे बुल रन जे चालू होतं बुधवारी, जो आपला मार्केट बंद झालं होतं, यामध्ये सेन्सेक्सने फर्स्ट टाईम 75,000ची लेवल क्रॉस केलेली होती, आणि निफ्टी 50सुद्धा ही फ्रेश हायवर क्लोज झाला होता. आपण इथे बघू शकता की सेन्सेक्सने 354 पॉईंटची उसळी घेतली होती आणि 75,000च्या वर तो क्लोज झाला होता. तसेच निफ्टी 50 हा 22,775 ह्या ऑल टाईम हायवर गेला होता, आणि तो 22,753 वर बंद झाला होता. उद्याच्या घसरणीचं कारण जर बघितलं तर आपण इथे बघू शकता, जे कोर इन्फ्लेशन आहे जे फेड क्लोजली ट्रॅक करतं ते इथे 0.4%ने वाढलेलं आहे मंथ ऑन मंथ. म्हणजे जर 2 महिन्याचं कंपेअर केलं तर 4%, 0.4%ने वाढलेलं आहे. आणि जी अपेक्षा होती ती 0.3%ची होती, म्हणजे 10 बेसिस पॉईंट अपेक्षेपेक्षा जास्त इन्फ्लेशन वाढलेलं आहे. आणि जर वर्षाचं बघितलं मागच्या मार्च ते ह्या मार्चमध्ये, तर मागच्या मार्चमध्ये हे म्हणजे मागच्या मार्चपेक्षाही 3.8% वर आहे, आणि जे अपेक्षा होती ती 3.7% वाढण्याची होती. तर इथे पण 10 बेसिस पॉईंटचं एक्स्ट्रा वाढ झालेली आहे, त्यामुळे फेड रेट कट करेल असं वाटत नाही. आपण इथे बघू शकता की हा तिसरा महिना आहे ज्यामध्ये इन्फ्लेशन जे आहे ते कंटिन्युअस वाढत आहे. त्यामुळे जे फेडचं जे टार्गेट आहे 2% इन्फ्लेशनचं, ते अचीव होण्यात कुठेतरी अडथळा निर्माण होतोय असं दिसतं आहे. त्यामुळे मार्केटला असं वाटतं आहे, ॲनालिसिस जे आहेत मार्केटचे त्यांना वाटते की फेड डिले करेल, जे रेट कट करण्याचा इंटरेस्ट आहे तो डिले करेल, आणि सप्टेंबरपर्यंत हे होणार नाही असं ॲनालिस्टला वाटतं. आपण इथे बघू शकता जे इन्फ्लेशन होतं ते जानेवारीमध्ये 3.1% होतं, त्यानंतर 3.2% फेब्रुवारीमध्ये झालं, आणि 3.4% हे मार्चमध्ये झालं. यामुळे काय झालं की जे जूनमध्ये रेट कट होणार होते ते आता होणार नाहीत असं दिसत आहे. ह्या वर्षाच्या सुरुवातीला असं वाटलं होतं की 6 रेट कट होतील आणि मार्केट त्यानुसार हे जोरदार वर जात होतं, पण
अचानक इन्फ्लेशनचा डेटा खराब आल्यामुळे आता ह्याला एक स्पीड ब्रेकर लागणार आहे आणि ह्या वर्षी जास्तीत जास्त 3 किंवा कदाचित 2च रेट कट होऊ शकतील आणि 50 BPSने रेट कट पॉसिबल आहेत असं सध्या मार्केट ठरवून चालत आहे. त्यामुळे मार्केट जे पळालं होतं आता ते खाली यायला चालू होईल असं ॲनालिस्टला वाटतं आहे. आपण इथे बघू शकता की जे इन्फ्लेशन डेटा आहे US चा तो बॅड न्यूज आहे, म्हणजे ही चांगली न्यूज नाही आहे. जे इंडियन मार्केट आहे इमर्जिंग मार्केट, यामुळे काय होईल की आपण आपले सुद्धा रेट कट करू शकणार नाही. जर आपण आपले रेट कट केले तर डॉलरला बूस्ट मिळेल, डॉलरची व्हॅल्यू ही वाढून जाईल आणि US बॉन्ड यील्ड्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पण वाढत आहेत. त्यामुळे मार्केटमधला पैसा हा निघून US बॉन्ड यील्डमध्ये लागतो आहे आणि म्हणून मार्केट हे पडत आहे. त्यानंतर आपण खाली बघू शकता की फेड जे आहे ते मल्टिपल टाईम मॉनिटरी पॉलिसीमध्ये त्यांनी चेंजेस केले आहेत आणि ते बघत होते की त्यांच्या 2% पर्यंत इन्फ्लेशन येईल की नाही, पण ते काही येण्याची आशा अजून तरी नाही आहे. त्यामुळे रेट कट होण्याची जी आशा आहे ती सध्या कमी झालेली आहे आणि म्हणून मार्केट पडत आहे. सो त्यामुळे फायनली जर आपण बघितलं याचं कन्क्लुजन तर निफ्टी 50 हे 12 तारखेला रेडमध्ये ओपन होईल, म्हणजे घसरण होईल असं ॲनालिस्टला वाटत आहे. जर आज रात्री जसे US मार्केट ओपन होतील आणि काही जर पॉझिटिव्ह न्यूज नाही आली तर इंडियन मार्केट हे नक्की उद्या घसरणीने ओपन होतील आणि फेड जे आहे ते रेट कट करणार नाही असं मार्केट सध्या धरून चालत आहे. तर निफ्टीचं टेक्निकल ॲनालिसिस आता आपण बघूयात. इथे कालच्या दिवशी 10 एप्रिलला झालेली नॅसडॅकमधली घसरण आपण बघू शकता. 0.84% नॅसडॅक खाली होता आणि गॅप डाऊन ओपनिंग झाली होती आणि त्यानंतर हा रिकवर झाला नाही आणि हा कंटिन्युअस खाली राहिला. आणि आज नॅसडॅक कसा परफॉर्म करेल हे आपल्याला आज बघावं लागेल. हे निफ्टीचा टेक्निकल ॲनालिसिस तुम्ही बघू शकता. इथे दिसतंय निफ्टी 50 हा 1 वीक चार्ट आहे. निफ्टी ह्या पॅटर्नने असा वर खाली जात आहे. इथे रेजिस्टन्स घेतलं त्याने 2 वेळेस आणि इथे सपोर्ट घेतलेले आहेत. आता सध्या निफ्टी आपल्या रेजिस्टन्सवर आहे. आपण इथे बघू शकता की रेजिस्टन्सवर आहे. पुढची मूव निफ्टीची अशी असेल की निफ्टी इथून खाली कदाचित तो आपल्या सपोर्टला येईल असं वाटत आहे. आपण निफ्टी सध्या रेजिस्टन्सला असल्यामुळे अशा ज्या न्यूज आहेत ज्या बाजारासाठी चांगल्या नाही आहेत त्यामुळे निफ्टीची घसरण होऊन तो सपोर्टला येऊ शकतो आणि जवळजवळ तो 22,000 पर्यंत किंवा 22,200 पर्यंत खाली येण्याची शक्यता चार्टमध्ये तरी दिसत आहे. निफ्टी कसा परफॉर्म करेल हे आपल्याला सांगता येणार नाही, पण सध्या तो रेजिस्टन्सवर असल्यामुळे तो नक्कीच खाली येईल आणि जसे महागाईचा दर आलेला आहे त्यामुळे निफ्टीमधील घसरण ही निश्चित वाटत आहे. आणि निफ्टीमधले जे 50 स्टॉक आहेत त्यांच्या मुवमेंटवर निफ्टी चालत असतो. निफ्टीचे अभ्यास आपण यासाठी करत असतो की जनरल मार्केटचा ट्रेंड काय आहे, लोक गुंतवणूक करतायत का, जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत ते गुंतवणूक करतायत का हे आपण बघत असतो. पण इंडिव्हिज्युअल स्टॉक हे आपापल्या सपोर्टवर असतील तरच खरेदी विक्री करायची आहे. असे बरेच स्टॉक आहेत जे आपल्या सपोर्टवर आहेत. निफ्टी जरी रेजिस्टन्सवर असला तरी ते आपल्या सपोर्टवर आहेत. त्यामध्ये जर घसरण झाली तर आपण नक्कीच खरेदीचा विचार करू शकता. यानंतर मित्रांनो आपण एक इंटरेस्टिंग डेटा अभ्यासणार आहोत. मागच्या महिन्यामध्ये आपल्याला जर आठवत असेल तर RBIने म्युच्युअल फंडला एक स्ट्रेस टेस्ट करण्यासाठी सांगितलं होतं आणि डेटा देण्यासाठी सांगितला होता. त्यामध्ये बऱ्याच स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉकमध्ये ही घसरण झाली होती आणि तेव्हा बऱ्याच लोकांनी घाबरून एकतर आपले पैसे काढून घेतले असतील किंवा गुंतवणूक करण्यास ते घाबरले असतील. पण अशा वेळेस जे म्युच्युअल फंडमध्ये ॲनालिस्ट असतात ते कशा प्रकारे परफॉर्म करतात याचा डेटा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूयात. इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे एक लेटेस्ट आर्टिकल आहे 11 तारखेचं संध्याकाळी 5:40 हे आर्टिकल आहे. यामध्ये तुम्ही इथे वाचू शकता की मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मागच्या महिन्यात जे करेक्शन आलं होतं त्यामध्ये म्युच्युअल फंडांनी बाईंग केली आहे. म्हणजे म्युच्युअल फंडचे जे ॲनालिस्ट असतात ते कधीही संधी सोडत नाहीत. तसंच ॲज अ इन्व्हेस्टर आपल्याला पण जेव्हाही संधी मिळेल तेव्हा मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. जेव्हाही काही कारणास्तव मार्केट पडतं तेव्हा आपण त्याच्यामध्ये एक संधी शोधली पाहिजे आणि चांगल्या कंपन्यांमध्ये नक्कीच गुंतवणूक केली पाहिजे. आपण इथे बघू शकता की मार्केट जे करेक्शन झालं होतं मार्चमध्ये आणि त्याचं कारण होतं की रेग्युलेटरी जे SEBीने सांगितलं होतं म्युच्युअल फंडला की तुम्ही स्ट्रेस टेस्ट करा. स्ट्रेस टेस्ट मीन्स जर एकदम मार्केट कोसळलं आणि लोकांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडमधून पैसे काढायला चालू केले तर किती दिवसांमध्ये हे फंड आपले पैसे लिक्विडेट करून लोकांना परत देऊ शकतात. याबद्दल म्युच्युअल फंडला विचारणा केली होती SEBीने आणि त्यात बऱ्याच म्युच्युअल फंडने आपापला डेटा दिला होता. जो डेटा SEBीला चांगला वाटला होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही. त्यामुळे मार्केट लगेच रिकवर झालं. पण ही जी संधी आली होती त्यामध्ये संधीचं सोनं हे म्युच्युअल फंडवाल्यांनी केलं. त्यांनी 127 म्युच्युअल फंडपैकी जवळपास 70 म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी बाईंग केली. 100 करोडची इथे बघू शकता बाईंग केलेली आहे
आणि तेच जर आपण स्मॉल कॅप फंडमध्ये बघितलं तर स्मॉल कॅप फंडमध्ये पण 720 फर्म जे आहेत त्यातल्या 192 फर्म 192 होल्डिंग वाढून 451 झालेले आहेत आणि सध्या तर स्टॉकमध्ये चेंज झालेलं नाही आहे. यामध्ये पण 100 करोड ते 665 करोड 20 स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक केलेली आहे. तर जसं हे स्मॉल म्युच्युअल फंडवाले ॲनालिस्ट संधीचं सोनं करतात तसंही आपण संधीचं सोनं केलं पाहिजे आणि प्रत्येक घसरणीमध्ये जर आपला स्टॉक आपल्याला सपोर्टवर भेटत असेल तर नक्कीच गुंतवणूक केली पाहिजे. आणि उद्या जी घसरण होणार आहे त्यामध्ये आपल्याला काही स्टॉक परत सपोर्टवर मिळतील किंवा मिळणारे नाहीत, पण जे सपोर्टवर मिळतील ॲटलिस्ट त्यामध्ये आपण बाय नक्कीच केली पाहिजे आणि आपल्याकडे पैसा असेल तो नक्कीच मार्केटमध्ये लावला पाहिजे. याचा तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच खूप फायदा होईल. बुल्स आणि बेअर्सची किती लढाई झाली मित्रांनो, तर शेवटी बुल्स जिंकणार आहे, कारण की मार्केट हे नेहमीच वर जाणार आहे. त्यामुळे सपोर्टवर न घाबरता तुम्ही जर गुंतवणूक केली तर येणाऱ्या भविष्यात तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता. त्यामुळे आपण जे स्टॉक डिस्कस करत असतो त्यावर तुम्ही स्वतःचा अभ्यास करून नक्कीच एक गुंतवणुकीसाठी काही स्टॉक निवडून त्यामध्ये नक्कीच गुंतवणूक केली पाहिजे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.